phage family. Okay, it means that it can also show lytic cycle and also can show lysogeny cycle also. Okay, along with that it is a transposable phage. आता ट्रान्सपोजेबल फाज म्हणजे नेमकं काय, तुम्ही ट्रान्सपोजिशन वगैरे ह्या कन्सेप्ट शिकलेले असाल. त्यामध्ये एखादा जर का होस्ट जीनोम मध्ये एखादा फॉरेन डीएनए जर का आलेला असेल तर तिथे तो एका पर्टिक्युलर मेकॅनिझमने ट्रान्सपोजिशननी काय करू शकतो तर त्याच्या कॉपीज तिथे वाढवू शकतो. ठीक आहे. सो द मेकॅनिझम ऑफ दॅट ट्रान्सपोजिशन इज बाय कट अँड पेस्ट और कॉपी अँड पेस्ट मेकॅनिझम. ठीक आहे, ते काय आपण पुढे स्टडी करणारच आहोत. सो दिस फाज बिलॉंग्स टू दॅट ट्रान्सपोजेबल ग्रुप, देअरफॉर इट कॅन ऑल्सो बी कॉल्ड एज ट्रान्सपोजेबल फाजेस. ठीक आहे, म्हणजे काय, तर ज्या वेळेला तो त्याचं रेप्लिकेशन सायकल किंवा मल्टिप्लिकेशन सायकल तिथे कॅरी आउट करणार तर ट्रान्सपोजिशन मेकॅनिझम वापरून तो काय करेल, तिथे त्याच्या कॉपीज वाढवेल. ठीक आहे, तुम्ही आधी कधी बीएससी लेवलला किंवा एमएससी लेवलला आधीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही कधी ट्रान्सपोजिशन कन्सेप्ट स्टडी केलाय का? डू यू नो दिस हो मॅम. ट्रान्सपोजिशन? येस मॅम. हा, तर सेम जे काही मेकॅनिझम तिथे यूज केलं जातं फॉर इट्स मल्टिप्लिकेशन, दॅट सेम मेकॅनिझम कॅन बी युज्ड बाय धिस म्यूफाज. ओके, सो ह्याच्यामध्ये असं वेगळं काही रेप्लिकेशनची सायकल नाहीये. दॅट सिमिलर मेकॅनिझम विच इज कॅरिड आउट इन ट्रान्सपोजिशन कॅन बी युज्ड हिअर फॉर रेप्लिकेशन पर्पज. ठीक आहे, सो नाव वी विल सी द होस्ट रेंज ऑफ दिस फाज. This phage now can infect various strains of enterobacteria. मग एक्झाम्पल्स कोणते आहेत? एंटेरोबॅक्टेरिया मध्ये इकोला येतात, त्याच्यानंतर सिट्रोबॅक्टर फ्रुंडी येते, सेरेशिया मार्सिसन्स, अर्विनिया कॅरोटोव्होरा and अर्विनिया uridivora. Okay, so these are certain examples which belongs to the enterobacteria family and these will be acting as the host for that म्यूफाजेस. ओके, सो हे असे वेगळे वेगळे होस्ट आहेत ज्यांना की हा म्यूफाज काय करू शकतो, तिथे इन्फेक्ट करू शकतो. ओके, नाउ नेक्स्ट पार्ट वी विल सी द स्ट्रक्चर ऑफ दैट म्यूफाज. So as you can see here, the structure is somewhat similar to the T4 phage. तुम्ही T4 phage मागे स्टडी केला होता, त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की त्याचं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये हेड आहे, त्याच्यानंतर त्याची एक कॉन्ट्रॅक्टाईल टेल आहे, त्याला बेस प्लेट आहे आणि काही बेस फायबर्स पण आहे. ठीक आहे, टेल फायबर्स पण आहेत. सो सिमिलर स्ट्रक्चर इज शोन बाय धिस फाज म्यू. ओके, सो काय काय आहे त्याच्या स्ट्रक्चर मध्ये ते पाहूया. सो दिस स्ट्रक्चर कन्सिस्ट ऑफ an icosahedral head. Okay, so this one is the icosahedral head. It also consists of a tail with helical symmetry. So you can see here it is the tail which shows helical symmetry. Okay, so this icosahedral head consists of capsomeres which is near about 152 in number. ओके, ह्याचा हा जो हेड तुम्हाला इथे दिसतोय, हा हेड कम्प्लीट तयार करण्यासाठी हे जे तुम्हाला इथे कॅप्सिड दिसतात, तर टोटल हा जो कॅप्सिड आहे, हा कॅप्सिड बनलेला आहे 152 कॅप्सोमियर्स. ओके, सो हे जे एक छोटे छोटे तुम्हाला ट्रायंगल शेपचे कॅप्सोमियर्स दिसतात, ह्याला जर आपण काउंट करायला गेलो तर त्याचा काउंट भरेल नियर अबाउट 152. ओके, ह्याचा डायमीटर जर का पाहिलं तर डायमीटर इज नियर अबाउट 54 नॅनोमीटर्स. ठीक आहे, नाउ आफ्टर दॅट this shape of this head is actually hexagonal. ओके, आता ऍक्च्युअल त्याचं स्ट्रक्चर जर का आपण काढायला गेलो तर ते आपल्याला हेक्सागोनल फॉर्म मध्ये असं अरेंज झालेलं दिसेल, पण ज्या वेळेला आपण त्याला एका मायक्रोस्कोपच्या खाली स्टडी करतो त्यावेळेला आपल्याला त्याचं स्ट्रक्चर हे अशा पद्धतीने हेक्सागोनल शेप फॉर्म मध्ये दिसेल. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे त्याचा टेल पार्ट. सो नाउ दिस टेल इज ऍक्च्युअली व्हेरी लॉंग, रिजिड अँड थिक कॉन्ट्रॅक्टाईल ट्यूब. ओके, आता ही जी याची टेल आहे, ही टेल आहे अगदी लॉंग आहे, ती अगदी रिजिड आहे. रिजिड इन द सेन्स की जर का तुम्ही बेंड करायला गेलात तर ती फ्लेक्झिबल नाहीये, बेंड करायला गेलात तर ती ब्रेक होऊन जाईल. ओके, सो देअरफॉर वी कॅन से इट इज ऍक्च्युअली अ रिजिड फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्टाईल टेल. ओके, कॉन्ट्रॅक्टाईल म्हणजे अगदी निमुळती ती टेल आहे. ओके, ह्याची साईज जर का आपण पाहिली तर ह्याची लेंथ आहे नियर अबाउट 183 नॅनोमीटर्स and the diameter of this tail is near about 16 to 20 nanometers. ठीक है, now at the end part of this tail you can see here base plate is present and to the base plate here tail fibers are attached. ठीक आहे, सो जसं आपण T4 फाजचं स्ट्रक्चर पाहिलं होतं तशाच पद्धतीचे ह्याचं हे एक स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, ह्याच्या आतल्या साईडला जर का आपण स्टडी केलं तर इथे एक ऍक्सियल कॅनल प्रेझेंट आहे. ओके, ऍक्सियल कॅनल म्हणजे नेमकं काय, तर
जो काही हा ट्यूब इथे फॉर्म होतोय, कॉन्ट्रॅक्टाईल टेल जी इथे ही फॉर्म होतीये, तर इथे टेलला बाहेरच्या साईडनेच काय केलंय, तर हे कॅप्सोमियर्सनी सर्क्युलर फॉर्म मध्ये अरेंज केलंय स्वतःला. ठीक आहे, पण आतला पार्ट त्याचा कसा आहे, आतला पार्ट कम्प्लिटली हॉलो आहे. सो जर का आपण ह्या टेलला त्याचा ऍक्सेस पार्ट जर का घेतला, तर त्याच्या ऍक्सेस पार्टला काय आहे, एक हॉलो कॅनल प्रेझेंट आहे. देअरफॉर इट इज कॉल्ड एज ऍक्सियल कॅनल. ठीक आहे, जे काही ज्या वेळेला हा फाज एखाद्या होस्टला तिथे इन्फेक्ट करणार, तर इन्फेक्शन करत असताना आपण मागे स्टडी केलं की ह्या हेड मधला जो काही जीनोम आहे तो या टेल मधनं पास होऊन त्या होस्ट मध्ये एंट्री करणार. ठीक आहे, सो त्या होस्ट मध्ये एंट्री करण्यासाठी इथे एक हॉलो कॅनल प्रेझेंट असते, ज्याला आपण म्हणतो इथे ऍक्सियल कॅनल. ओके, सो टू पास द जीनोम फ्रॉम दिस हेड इनसाइड द होस्ट सेल, हियर दिस हॉलो कॅनल विल बी प्रेझेंट. ठीक आहे, नाउ आफ्टर दॅट वी विल स्टडी द शीट ऑफ दिस कॅनल. ही जी वरची तुम्हाला हा एरिया वरचा जो दिसतोय त्याला शीट म्हटलं जातं. सो दिस शीट इज कंपोज्ड ऑफ स्टॅक्ड रिंग्स. ओके, स्टॅक्ड रिंग्स म्हणजे नेमकं काय, तर तुम्हाला या डायग्राम मध्ये जर का ओके, तुम्हाला ही डायग्राम अगदी क्लिअरली विजिबल आहे का? Yes, एक एक ma'am. कॅप हा एक एक कॅप्सोमियर तुम्हाला इथे दिसतोय का त्या टेल Yes, मधला? ma'am. हा, तर Yes, आता ma'am. हा, तर ते मी तुम्हाला मागे जे एक्सप्लेन करत होते की ते स्टॅक रिंग्स असतात एकमेकांवरती, तर इथे तुम्ही पाहू शकता की इथे सगळ्यात पहिली एक स्टॅक रिंग आहे जिथे हे दोन कॅप्सोमियर्स एकासोबत एक अरेंज केलेले. त्याच्यानंतर खालच्या लेवलला दुसरा एक रिंग आहे, त्याच्यानंतर खाली एक अजून एक रिंग आहे. सो अशा पद्धतीने हे कॅप्सोमियर्स काय करतात, एकमेकांना एकावर एक एकावर एक एकावर एक असे अरेंज करतात. ओके, सो त्याच्यामुळे हे जे तुम्हाला रिंग्स बाहेरून दिसतात, तर ते रिंग्स तुम्हाला एकावर एक स्टॅक केलेले रिंग्स अशा फॉर्म मध्ये दिसतील. ठीक आहे, सो हिअर दिस कॉन्ट्रॅक्टाईल शीट इज मेड अप ऑफ स्टॅक्ड रिंग ऑफ दॅट कॅप्सोमियर्स. ठीक आहे, आता ह्याची ओव्हरऑल लेंथ जी आहे, तर ती ओव्हरऑल लेंथ आहे 183 नॅनोमीटर्स. पण ज्या वेळेला इथे इन्फेक्शनची प्रोसिजर कॅरी आउट केली जाते, ज्या वेळेला हा जीनोम एखाद्या होस्ट सेलमध्ये इन्फेक्ट केला जातो, तर त्यावेळेला काय केलं जातं, ही जी कॉन्ट्रॅक्टाईल शीट आहे ती वरतून प्रेस केली जाते. ठीक आहे, प्रेस करत असताना ज्या वेळेला आपण स्प्रिंग असं दोन्ही साईडनी एंडनी जर का प्रेस करायला गेलो, तर स्प्रिंग कसं कॉन्ट्रॅक्ट होतं, त्याची जी काही लेंथ आहे ती कमी झालेली दिसते. त्या पद्धतीनेच इथल्या ह्या शीटची पण लेंथ काय होईल, तुम्हाला कमी झालेली दिसेल. ओके, so after contraction of this sheet, you will find out that the length has been become now 60 to 90 nanometers. Okay, so in that condition, this sheet will be widespread and the length will be shortened to form 60 to 90 nanometers long. Okay, now similar to the similar to that our T4 fudge, here base plate will be present and 6 tail fibers will be attached to that base plate. Okay, so this is the actual structure of that bacteriophage mu. Okay, now after that we will study its genetic map. ठीक आहे, आता तो जो जीनोम आपण त्याचा पाहिला, तर तो जीनोम कसा आहे, तर जीनोम आहे नॉन सेगमेंटेड linear double stranded DNA. Okay, so as you can see here in this diagram, you can see here it is a double stranded genome. This double stranded genome is linear and non-segmented. Okay, now आता ह्याच्यामध्ये बेस पेअर्स किती आहेत किंवा किती मोठा हा जीनोम आहे, देन इट कन्सिस्ट ऑफ 37,611 बेस पेअर्स. Okay, so starting from this first end of this genome up till its last end of genome, there are near about 37,611 base pairs. ओके, आता ह्याच्यामध्ये अजून काही इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत किंवा असे काही इम्पॉर्टंट कंपोनेंट्स आहेत जे की या जीनोम मध्ये प्रेझेंट आहेत. आता काय कंपोनेंट, दिस जीनोम कन्सिस्ट ऑफ 35% ऑफ ग्वानिन अँड सायटोसिन कंटेंट. मग ओव्हरऑल जीनोम मध्ये जे काही ग्वानिन आणि सायटोसिन प्रेझेंट आहेत, त्याचा ओव्हरऑल पर्सेंटेज जर का आपण कॅरी आउट केला, तर तो ओव्हरऑल पर्सेंटेज आहे नियर अबाउट 35%. आणि उरलेला जो असणार आहे दॅट विल बी 80 कंटेंट. ओके, the another unusual thing which is present in this genome is it consists of an unusual base. ठीक आहे, जसं आपण T4 फाज मध्ये एक अनयुज्युअल बेस पाहिला होता, त्यामध्ये सॉरी एक अनयुज्युअल बेस मागे आपण स्टडी केला होता, दॅट वॉज अगेन 5 हायड्रॉक्सी मिथिल सायटोसिन. तसाच सेम अनयुज्युअल बेस आपल्याला या फाज म्यू मध्ये पण मिळेल. सो दिस फाज म्यू विल ऑल्सो कन्सिस्ट ऑफ अन अनयुज्युअल बेस कॉल्ड 5 हायड्रॉक्सी मिथिल सायटोसिन. ठीक आहे, along with that it has
another feature that it shows terminal redundancy sequences. ओके, ना टर्मिनल रिडंडन्सी म्हणजे नेमकं काय, तर ह्या जीनोमच्या एका एंडला जो सिक्वेन्स प्रेझेंट आहे तसाच सेम सिक्वेन्स त्याच्या दुसऱ्या एंडला पण सेम सिक्वेन्सने तिथे प्रेझेंट असणार आहे. ओके, so because of that we can say here this genome also consists of terminal redundancy. ओके, सो तुम्ही इथे पाहू शकता की इथे हा एक अटॅचमेंट सिक्वेन्स आहे, हाच सेम अटॅचमेंट सिक्वेन्स काय ह्या जीनोमच्या ह्या दुसऱ्या एंडला पण प्रेझेंट आहे. फक्त इथे नाव देताना वेगळे वेगळे नावं दिलेली असतात. ओके, सो जो लेफ्ट साइडला अटॅचमेंट सिक्वेन्स आहे that will be called as attachment L sequence. Similar attachment sequence which is present on the right side will be denoted by attachment R sequence, and both of these sequences are similar. Okay, therefore we can say here this patch will consist of terminal redundancy sequence. Okay, now अजून एक ह्याचं इम्पॉर्टंट फीचर आहे की हे ज्या वेळेला एखाद्या होस्ट सेलला इन्फेक्ट करतात तर त्यावेळेला तिथे काय होतं, ह्या जीनोमचं डायरेक्टली इंटिग्रेशन केलं जातं इनटू दॅट होस्ट डीएनए. ओके, जसं आपण लॅम्बडा फाजच्या बाबतीत पाहिलं की जेव्हा त्याला एखाद्या वेळेस लायसोजेनी क्रिएट करायची असेल तर त्यावेळेला तो काय करतो, त्याचा जीनोम होस्टच्या जीनोम मध्ये इंटिग्रेट करून देतो. पण या ठिकाणी काय केलं जातं, लागलीच ज्या वेळेला तो फाज इकोलाय सेलला तिथे इन्फेक्ट करेल तर लागलीच तिथे इंटिग्रेशन करून घेईल आणि त्याचा स्वतःचा जीनोम त्या होस्ट क्रोमोझोम मध्ये काय करेल, तो इंटिग्रेट करून देईल. ठीक आहे, आता ते इंटिग्रेशन झाल्यानंतर मग तिथे तो ट्रान्सपोजिशन ज्या पद्धतीने कॅरी आउट करतात त्यांचं रेप्लिकेशन मेथड, म्हणजे फॉर एक्झाम्पल रेप्लिकेटिव्ह ट्रान्सपोजिशन असेल किंवा कॉपी अँड पेस्ट ट्रान्सपोजिशन मेकॅनिझम असेल. So by going through those mechanism, it will carry out its multiplication. Okay, so now असे हे काही इम्पॉर्टंट फीचर्स आहेत जे की फाज म्यूच्या बाबतीत आपल्याला लक्षात ठेवायचे. ओके, नाउ आफ्टर दॅट नाउ वी विल सी द ट्रान्सक्रिप्शन टाइप ऑफ दॅट फाज म्यू. ओके, आता जे पण काही जीन्स आपण इथे पाहिले आहेत तर एकदा आपण पाहूया की त्याच्यामध्ये नेमके कोणते कोणते जीन्स प्रेझेंट आहेत. ओके, so as you can see here in this diagram, you can see here at very left side of this genome consists of attachment L site. Okay, so this L site will be responsible for transposase binding site. Okay, म्हणजे ज्या वेळेला ह्या जीनोमला एखाद्या होस्ट मध्ये इंटिग्रेट व्हायचं असेल तर इंटिग्रेशन साठी जी साइट इथे प्रेझेंट आहे दॅट इज डिनोटेड बाय अटॅचमेंट L site. Okay, so ही लेफ्ट साइडला प्रेझेंट आहे, therefore it is called as attachment L site. Near to this attachment site there is present gene called as gene C. Okay, this gene C is responsible for regulation of transposition. Okay, so जी काही ट्रान्सपोजिशन मेकॅनिझम इथे हा कॅरी आउट करणार आहे त्याला रेग्युलेट करण्याचं काम हा जीन सी करेल. आफ्टर दॅट सीच्याच बाजूला AB सिक्वेन्स प्रेझेंट आहे, AB जीनोम प्रेझेंट आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर ऍक्च्युअल ट्रान्सपोजिशन. ओके, सो जे काही त्याची रेप्लिकेशन मेकॅनिझम असणार आहे, कट अँड पेस्ट और रेप्लिकेटिव्ह मेकॅनिझम, ते कॅरी आउट करण्याचं काम हे AB जीन्स करतील. ठीक आहे, त्याच्यानंतर in case if this phage thinks of carrying out lytic cycle, then for that purpose here LYE sequence is present which is responsible for lysis or lytic cycle of that phage. Okay, lytic cycle जर त्याला कॅरी आउट करायची असेल तर ओव्हरऑल फाजचं जे काही स्ट्रक्चर आपण स्टडी केलं ते स्ट्रक्चरल जीन्स जे आहेत ते इथे प्रेझेंट आहेत. ओके, सो स्टार्टिंग फ्रॉम दिस D up till this S prime and genome, the overall structural proteins will be formed here. ओके, मग ह्याच्यामध्ये हेड तयार केला जाईल, टेल तयार केली जाईल, टेल फायबर्स तयार केले जातील, टेल फायबर्स जिथे ज्या बेस प्लेटला कनेक्ट केलेले होते ते बेस प्लेट इथे तयार केले जातील. सो जे काही लायटिक सायकल कॅरी आउट करतानाचे जीन्स इथे रिस्पॉन्सिबल आहेत ते सगळे जीन्स इथे लाय जीनच्या नंतर इथे प्रेझेंट आहेत. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी जर का पाहिलं तर इथे अजून एक ट्रान्सपोजेस बाइंडिंग साइट प्रेझेंट आहे ज्याला की आपण अटॅचमेंट R ह्या नावाने इथे डेझिग्नेट केलंय. ओके, सो दिस इज द ऍक्च्युअल जीनोम ऑफ धिस फाज म्यू. ओके, तो सगळ्यांना हा जो जेनेटिक मॅप आहे या फाजचा तो लक्षात आलाय का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, so I will consider that you have known this genetic map of this phage mu. Okay,